नो लाफिंग चॅलेंज. रविवारचा दिवस होता आणि बाबा आपल्या रूम मध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होते. ओहो, रविवार आहे आणि इतकी शांती. शेवटी मुलं करतायत तरी काय? हे काय होतंय मुलांनो? काय झालं बाबा? आम्ही सगळे तर फक्त खेळत होतो. आणि मी आणि गुड्डी टीव्ही बघतोय. पण गट्टू, चिंकी, तुम्ही जेव्हा घरी एकटे असता तेव्हा पण हेच तर करता. पण तुमच्या सोबत तुमचे फ्रेंड्स आहेत तर काहीतरी वेगळं करा ना. इंटरेस्टिंग. पण काय? माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण का अरे हरी, लवकर बोल ना. नाहीतर आपला संडे असाच संपून जाईल. काय तू पण बंटी? फ्रेंड्स, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण सगळे नो लाफिंग चॅलेंज खेळूया. काय? नो लाफिंग चॅलेंज? हो गुड्डी, जो पहिले हसेल तो आउट. आयडिया तर चांगली आहे चिंकी, पण बाबा तुम्हाला आमच्या नो लाफिंग चॅलेंजचं जज बनावं लागेल. बिलकुल का नाही. शेवटी माझ्यासारखा स्मार्ट जज तुम्हाला कुठे भेटणार. तसं जज तर हसू शकतात ना. हो बाबा, नक्कीच. तर नो लाफिंग चॅलेंज सुरू करूया. ये! थोड्याच वेळात गट्टू आणि चिंकी लिव्हिंग रूम मध्ये खुर्च्या ठेवतात आणि बाबा जज बनून सोफ्यावर बसले होते. सगळे मित्र एक एक खुर्चीवर बसून घेतात. मी आता सगळ्यांना रूल्स समजावून टाकतो. काय? नाही गट्टू, गेमची आयडिया माझी होती. रूल्स मीच समजावून सांगणार. काय? गेमची आयडिया तू दिलीस ना, मग रूल्स मला समजावू दे ना. नाही नाही नाही, मीच सांगणार. अरे मुलांनो, रिलॅक्स. चिंकी, तू तर मास्टर माइंड आहेस आणि गट्टू तर गेमचा फक्त अँकर बनणार. तूच विचार, मास्टर माइंडला अँकर बनायला पाहिजे. बरोबर आहे बाबा तुमचं. गट्टू, तूच सांग समजावून. ओके, तर फ्रेंड्स, रूल्स एकदम सोपे आहेत. आपल्याला या सेंटरमध्ये येण्यासाठी एक एक चान्स मिळेल आणि आपल्याला असे काही फनी ऍक्ट्स करावे लागतील ज्याच्यानी बाकीच्यांना हसायला येईल, पण बाकीच्यांना आपल्या लाफ्टरवरती कंट्रोल करायला लागेल. जो हसेल तो गेम मधून आउट होऊन जाईल. आणि हा मुलांनो, आणि जो विजेता असेल त्याच्यासाठी सरप्राईज आहे. काय? नो लाफिंग चॅलेंज जिंकणाऱ्याला मिळणार माझ्या हातचा स्पेशल मँगो शेक. ये! सगळ्यात आधी येतो हरी. मी एक जोक सांगतो. हा हरी बाळा, ऐकव ना. एक वेळा एक माकड बार्बर शॉपला गेला. मग माकडनी बोललं की बार्बर छोटे करून टाक. अरे नाही, केस छोटे करून टाक. मग बार्बरनी बोललं किती छोटे. मग माकड बोलला एवढे छोटे की आई ओळखणार नाही आणि माझ्याकडून होमवर्क घेऊ शकणार नाही. इतकं बोलून हरी सगळ्यांच्या हसण्याची वाट पाहू लागतो. अरे, तुम्ही हसत का नाही आहेत? कारण की तो जोक इतका फनी होता की आम्ही सगळे शॉक मध्ये गेलो. हरी, चला आता नेक्स्ट कोण आहे? मी. आणि बघा, माझ्या शो नंतर सगळे हसत पडतील. हा 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 हा. तुम्ही फक्त बघत जावा. मित्रांनो, आता बघा, मी ह्या कॅनव्हासवर असं चित्र काढेल जे खरं होऊन जाईल. बंटी कुठल्या तरी प्रोफेशनल आर्टिस्टची ऍक्टिंग करतो आणि काहीतरी वेगळ्या प्रकारे पेंटिंग करू लागतो. बंटीची ऍक्टिंग तर बघा, असं पेंटिंग करतोय जसं लिनार्डो दा विंची आहे. बंटी कॅनव्हासवर एक फनी डायनोसॉर पेंट करत आहे. काय? डायनोसॉर? हे तर कधी खरं नाही होऊ शकत. होऊ शकतं, फक्त बघत जावा. सगळे 2 मिनिटासाठी आपले डोळे बंद करा. सगळे डोळे बंद करतात. आता डोळे उघडा आणि डायनोसॉर बघा. सगळे डोळे उघडतात आणि समोर उभ्या असलेल्या डायनोसॉरला पाहून हरीला हसू आवरेना. हा 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 हा. हे काय आहे? हा 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 हा. बघितला माझा कमाल? चल डायनोसॉर, आता भयानक आवाज काढ. वा, काय डायनोसॉर आहे. एकदम कुत्र्यासारखा भुंकत आहेस. बाबा पण हसतात. पण गुड्डी, चिंकी आणि गट्टू हसू लपवण्याच्या चक्करमध्ये असा चेहरा बनवून बसले होते जशी फुग्यात हवा भरली आहे.
चिंकी स्वतःला कंट्रोल करून म्हणते, मी तर वाचले. आणि मी एक तीराने 2 निशाणे मारले. हरी आणि गुड्डी दोघं आऊट. हा 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 हा. आता फक्त चॅलेंजी बंटी, चिंकी, पिंकी आणि गट्टू वाचले होते. सेंटर मध्ये गुड्डी येते. आता बघा सगळ्यांना माझ्या फनी फेसच्या हावभावाने कसे हसवते. गुड्डी चौघांसमोर उभी राहते आणि खूप सारे फनी चेहरे बनवू लागते. गुड्डीचे विचित्र हावभाव पाहून चिंकी आणि बंटी कंट्रोल तर खूप करत आहेत, पण त्यांना हसू येतच. हा हा हा. बस कर गुड्डी. मानूया की तुझा फेस दुनियाचा सर्वात फनीएस्ट फेस आहे. तुम्ही तर हसलात, पण गट्टू आणि चिंकीला बघा अजून नाही हसले. हा, बरोबर बोललात. गट्टू आणि चिंकी मध्ये टफ कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे आपण जाणार आहोत नो लाफिंग चॅलेंजच्या सेकंड राऊंड मध्ये. काय? सेकंड राऊंड? चिंकी बघ, ही राऊंड मी जिंकणार. हे आहे माझं नो लाफ्टर जिंकणं मिशन. अच्छा गट्टू, तर तुझ्या मिशन मध्ये हरण्यासाठी तयार राहा. सांगा बाबा, काय करावं लागेल सेकंड राऊंड साठी? मुलांनो, सेकंड राऊंड मध्ये तुम्ही दोघं एकमेकांना हसवण्याचा प्रयत्न करणार, पण फक्त जोक्स ऐकवून. पण जेव्हा एखादा व्यक्ती जोक्स ऐकवणार तर मग दुसऱ्याला तोंडात पाणी भरून बसावं लागेल. सगळी मुलं एक्साइटेड होतात. अरे वा, हे तर फन आहे. चिंकी, मी तुला सपोर्ट करणार. ठीक आहे, मग मी आणि हरी गट्टूला सपोर्ट करणार. थँक्स फ्रेंड्स, तुम्ही लोकांनी खऱ्या विनरला चूज केलंय. मी तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार. अच्छा, सगळ्यांनी सांगा, मछलीला 0 का मिळाले? का मिळालं? कारण ती सगळी उत्तरं अंडर वॉटर लिहून आली होती. माहितीये, जेव्हा मॅथ्स मध्ये क्वेश्चन पेपर टफ आला तेव्हा मी काय केलं? काय केलं? एक दीर्घ श्वास घेतला आणि जोरात म्हटलं, अरे वा, पुढच्या वर्षी परत देऊया. सगळी मुलं हसू लागतात. चिंकीला पण हसू येतं आणि ती ग्लास मध्ये पाणी फेकून देते. अच्छा गट्टू बाळा, अशी गोष्ट आहे का? अरे अरे नाही नाही आई, हा तर फक्त जोक होता, रियालिटी नाही. पण आई, मला असं वाटतं हा गट्टूचा रिअल लाईफ एक्सपिरियन्स आहे. तर मग आता गट्टूला आजपासून रोज 1 तास मॅथ्सचा अभ्यास करायला लागणार. काय? नाही, हे तर मी जिंकून पण हरलो. सगळे लोक गट्टूच्या बोलण्यावर हसू लागतात. बघितलं मुलांनो, कधी कधी जिंकणं पण इतकं महत्वाचं नसतं. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.